म्हणजे की लोक म्हणतात की अहो कैलाश मानसरोवरला यायचंय, तिथे किती भयानक परिस्थिती आहे, गेलो तर आम्हाला वाटतं आम्ही परत येणारच नाही. तुमची विल पॉवर आहे ना, जर शरीराने तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही वयाचा विचार करू नका, तुम्ही कैलाश मानसरोवरला चला. महादेव नक्की तुमची यात्रा पूर्ण करून घेतील. कैलास राडा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगटी जाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. तर बहुप्रतीक्षेमध्ये असलेली म्हणजे 7 वर्ष ज्या गोष्टी करता आपण सर्व तमाम हिंदू भारतीयांनी ज्या गोष्टीची प्रतीक्षा केली, ती प्रतीक्षा म्हणजे कैलाश मानसरोवर यात्रेची. ती आता 2025 मध्ये यात्रा यावर्षी चायना गव्हर्नमेंटने अलाउड केलेली आहे आणि प्रत्येक भारतीय ती यात्रा करू शकतो. आणि हाच अगदी म्हणतात तसा मुहूर्त साधून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर तर्फे मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे कैलाश मानसरोवर यात्रेला. आपली यात्रा जी आहे ती एक्झॅक्टली 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला आपल्याकडे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे आपण ही यात्रा करतोय, ज्या यात्रेमध्ये पूर्णपणे श्रावण महिन्यामध्ये शिवमहिमा आणि शिवांच्या पूजनाचं किंवा शिवांच्या आवाहनाचं किंवा शिवांच्या केलेल्या एकंदरीत उपासना आणि साधना याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणजे ह्याच्यामध्येच आपण बघाल तर श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार केले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची आयोजनं केली जातात. लघुरुद्र केली जातात, महारुद्र केली जातात, अतिरुद्र केली जातात. का तर श्रावण महिना हा शिवाच्या उपासनेकरता, शिवाच्या साधनेकरता सर्वात शुभ आणि सर्वात फलदायी असा महिना आहे. आणि या श्रावण महिन्याचं औचित्य साधून ह्या वेळेला जी 7 वर्षांनी यात्रा सुरू झालेली आहे, त्या यात्रेमध्ये आपण सगळे कैलाश मानसरोवर यात्रेला जाणार आहोत. 2 ऑगस्टला इकडनं निघण्याचं प्रयोजन असं आहे की याच्यामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपण काठमांडूला सर्वप्रथम जाणार आहोत आणि काठमांडूला गेल्यानंतर त्या तिथे आपल्याला दर्शन करायचं आहे ते शिवभगवानांचं. ज्योतिर्लिंगापैकी ज्याला पूर्णपणे महत्त्व प्रदान आहे की 12 ज्योतिर्लिंगामध्ये ते येत नाही, परंतु 12 ज्योतिर्लिंगामधल्या जेवढा सन्मान आहे ज्योतिर्लिंगाचा किंवा जेवढा मान आहे तेवढा मान त्या ज्योतिर्लिंगाला दिला जातो. तर पशुपतीनाथ शिव मंदिरामध्ये आपण प्रथम जाणार आहोत आणि पशुपतीनाथाचं आपण पूर्णपणे दर्शन घेणार आहोत. हे पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आपण संकल्प करणार आहोत, तो म्हणजे कैलाश मानसरोवर यात्रेचा. आणि यापुढे मग कैलाश मानसरोवर यात्रेला आपण निघणार आहोत. या टूरमधलं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे की ज्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे, त्या नारळी पौर्णिमेला आपण पूर्णपणे मानसरोवरवरती असणार आहे. म्हणजे मानसरोवर हा सर्वात महत्त्वाचा टप्पा कैलाश मानसरोवर यात्रेमध्ये येतो. म्हणतात असं की मानसरोवरचं दर्शन किंवा मानसरोवरचं स्नान झाल्याशिवाय तुम्हाला कैलासाचं दर्शन होत नाही आणि अगदी तसंच आहे. ज्या ठिकाणी आपण मानसरोवराचं स्नान करतो आणि मानसरोवरचं स्नान करून झाल्याच्या नंतर आपण महामृत्युंजय याग करतो, त्याच्या वेळेला प्रत्येक आहुतीला जणू काही कैलाश आपल्याला दर्शन देत असतो. प्रत्येक ठिकाणी शिव आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि मग अशा कैलाश मानसरोवरच्या ठिकाणी आपण पूर्णपणे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहोत, जी नारळी पौर्णिमा सर्वात उत्तम म्हणजे की 12 पौर्णिमेमध्ये सर्वात उत्तम पौर्णिमा कुठली असेल, पर्वणी कालावधीची पौर्णिमा कुठली असेल तर ती नारळी पौर्णिमा येते. आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी शिवाची आणि पार्वतीची म्हणजे की शिवगौरीची उपासना ही सर्वात लाभदायक होते. त्यामुळे इथे घडणारा महामृत्युंजय याग हा खरोखरी आपल्या जीवनामध्ये एक वेगळाच अनुभव देणारा असतो. आणि आपण त्या संपूर्ण क्षणाचे साक्षीदार होतो की हो, आम्ही कैलाश मानसरोवरला गेलेलो आहे. आपल्याकडे प्रथा आहे की हिंदू धर्मामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला नाव लिहितात त्याच्या वेळेला पुढे कैलासवासी लिहितात की कैलासवासी, कारण ते आता इथे नाही आहेत तर ते कैलासावर गेलेत. आणि मृत्यूनंतर माणूस कैलासावरती जातो, त्याच्या नावापुढे कैलासपती लावलं जातं. परंतु ज्या वेळेला आपण जिवंतपणे कैलासावर जातो त्यावेळेला तो अनुभव किती मोठा असेल तो आपण सगळ्यांनी अनुभव घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला आपण मानसरोवरवरती महामृत्युंजय याग करू, त्या ज्या आहुती आपण देऊ, त्यावेळेचा तुमचा सगळ्यांचा अनुभव असेल हा एकमेव द्वितीय असेल. तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता की हो, आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत, आम्ही त्या ठिकाणी जाऊन महामृत्युंजय याग केलेला आहे आणि खरोखरी त्याचं पुण्य सुद्धा द्विगुणित आहे. म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पुराणामध्ये ज्यावेळेला द्वापार युगामधनं कलियुगाकडे पूर्णपणे कारभार म्हणजे या पृथ्वीचा पूर्णपणे जो काही भार आहे 360 अंशाचा, तो भार हक्कासकट पूर्णपणे कुणाला देण्यात येणार होता, तर कलियुगाला देण्यात येणार होता. आणि मग आता ती लगबग सगळी चालू होती आणि इंद्र दरबारामध्ये 360 अंशाचे सगळे 7-12 एकत्र करण्यामध्ये इंद्राचं ऑफिस पूर्णपणे गस्त होतं. आणि त्याच्या वेळेला एक एक 7-12 जोडत असताना त्या ठिकाणी नारदांचं आगमन झालं. नारद त्या ठिकाणी आले आणि नारदांनी सांगितलं की तुम्ही काय करताय? तर म्हटले द्वापार युगामधून आता कलियुग चालू होणार आहे, तर या पृथ्वीचा 360 अंशाचा सगळा जो भार आहे तो आपण आता कलीला देणार आहोत.
त्यावेळेला नारद म्हणले, असं कसं? आज मी पृथ्वीवरती जातो, तुम्ही भक्तांच्या उद्धाराकरता ज्या वेळेला जाता, बरेचसे देव भक्तांकरता जातात, बऱ्याचशा उत्सवांमध्ये जातात. मग त्यावेळेला आपण काय कलीकडे राहायचं का? आपला स्वतःचा एखादा भूखंड असावा, आपल्याला काहीतरी जागा असावी. आणि हा विचार प्रामुख्याने ज्यावेळेला नारदांनी मांडला, त्यावेळेला सगळ्या देवांनी तो उचलून धरला, ऋषीमुनींनी तो उचलून धरला. आणि त्यावेळेला या संपूर्ण 360 अंशामधनं 2 सातबारा वेगळे काढले. जो पहिला सातबारा काढला तो येतो नैमिषारण्य आणि दुसरा सातबारा काढला तो येतो कैलाश मानसरोवर. या ठिकाणी कलीचा वास नाहीये. आता बघा 2 ऑगस्टला आपण निघणार आहोत. 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट म्हणजे जवळजवळ 14 दिवसाचा कालावधी आहे. 14 दिवस आणि 13 रात्र आपण त्या ठिकाणी राहणार आहोत, ज्या ठिकाणी कलियुग नाहीये. आता कलियुग ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी राहण्याचा आनंद किती मोठा असेल किंवा त्या ठिकाणचा उत्सव कसा असेल, तर याची देही याची डोळा पाहण्याचा आपल्या आयुष्यामध्ये मुहूर्त आलेला आहे. आपल्याला ती संधी मिळालेली आहे. तर निश्चितपणे आपण सगळेजण या संधीचं सोनं करूया आणि कैलाश मानसरोवर यात्रेला प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी आणि माझ्याबरोबर आपण सगळ्यांनी निघावं, असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लोक म्हणतात की अहो कैलाश मानसरोवरला यायचंय, तिथे किती भयानक परिस्थिती आहे, गेलो तर आम्हाला वाटतं आम्ही परत येणारच नाही. असं काही नाहीये. त्याच्याकरता खूप मोठी विलपॉवर पाहिजे. तुम्ही पूर्णपणे धर्मावरती विश्वास पाहिजे आणि तुम्ही अध्यात्म करायला निघालेत, तर ती सचोटी तुमच्याकडे पाहिजे की नाही, मला शिवाचं दर्शन घ्यायचंय, ज्या ठिकाणी शिवांचा निवास आहे त्या ठिकाणी मला जायचंय. बघा ते देवांचे देव आहेत, ते महादेव आहेत म्हणजे. तर मग देव आपल्याला म्हणजे की मिळतो, देव आपल्याला समजतो, देव आपल्याला भेटतो. तर देवांचे देव आपल्याला भेटणार आहेत, महादेव आपल्याला भेटणार आहेत. जर देव आपल्याला तारतात तर महादेव आपल्याला का तारणार नाहीत? निश्चितपणे त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही निघा. कुठलीही काळजी तुम्ही त्याच्यामध्ये करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की अहो आता आमचं वय झालं. अहो वय झाल्यापेक्षा तुमचं मन तरुण आहे ना, तुमची विल पॉवर आहे ना. जर शरीराने तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही वयाचा विचार करू नका. तुम्ही कैलाश मानसरोवरला चला. महादेव नक्की तुमची यात्रा पूर्ण करून घेतील आणि सुखरूप त्यांनी पूर्ण करून घेतील. याचा अनेक वेळेला मी अनुभव घेतलेला आहे. 2018 पर्यंत मी स्वतः सुद्धा यात्रा केलेली आहे. या यात्रेमध्ये विविध अनुभव मी घेतलेले आहेत. माझ्या पाठीशी ते अनुभव आहेत आणि ते अनुभव असल्यामुळेच मी ह्यावेळेला सुद्धा 2025 मध्ये जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना आवाहन करून माझ्याबरोबर यात्रेला घेऊन चाललोय.